बघूयात आपण प्रसिद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे. तर हे प्रसिद्धीपत्रक पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 11 मार्च 2021. तर विषय बघूया काय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या आयोजनाबाबत संदर्भ शासनपत्र, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च 2021 रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. तर हा मेन मुद्दा याच्यात दिलेला आहे की परीक्षा का पुढे ढकलण्यात येईल ते बघूया आपण. राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. दुसरा मुद्दा बघूयात. शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेच्या सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल. सहसचिव, परीक्षापूर्व, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर अशा प्रकारचे प्रसिद्धीपत्रक आहे, आपण वाचलेलं आहे. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे MPSC आयोगाने ही परीक्षा पुढे ढकललेली आहे. तर हे पत्रक काल 10 जानेवारीला प्रसिद्ध झालं. त्यानंतर आपल्या विद्यार्थी मित्रांनी भरपूर ठिकाणी आंदोलने केली. पुणे, नागपूर, अमरावती तीव्र आंदोलने केली, काहींना अटकही केली. तर त्यानंतर रात्री 8:30 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे, कोरोनाचा काळ चालू आहे पण परीक्षा होणे हे गरजेचंच आहे. तरी परीक्षा आपल्याला नियोजनबद्ध करण्यासाठी थोडा अवकाश पाहिजे आहे, त्याला वेळ पाहिजे आहे. की जे कर्मचारी आपली परीक्षा घेणार आहेत तेही निगेटिव्ह असले पाहिजे, त्यांच्याही टेस्ट झालेल्या पाहिजे आणि तेही आपल्याला उपलब्ध असले पाहिजे. त्यामुळे येत्या 7 ते 8 दिवसात आपण नवीन तारीख जाहीर करू किंवा 7 ते 8 दिवसामध्ये ही परीक्षा होईलच असं त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे. मग त्यानंतर आज 12 मार्चला दुपारी MPSCने अजून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यामध्ये या पूर्व परीक्षेची तारीख आपल्याला देण्यात आली आहे. तर ते प्रसिद्धीपत्रक काय आहे तेही आपण एकदा वाचून घेऊयात. तर हे दुसरं प्रसिद्धीपत्रक आज आपल्याला भेटलेलं आहे. आयोगाने हे प्रसिद्ध केलेलं आहे दिनांक 12 मार्च 2021 रोजी. तर विषय पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 सुधारित दिनांकाबाबत संदर्भ आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 11 मार्च 2021 रोजीचे प्रसिद्धीपत्रक. तर यात काय पाहूया आपण. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10 मार्च 2021 रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षा रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 21 मार्च 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात. जसे की काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये ही परीक्षा होईल आणि त्याची तारीख उद्या प्रसिद्ध होईल, म्हणजे आज ती प्रसिद्ध केलेली आहे आयोगाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे. तर आपल्याला 1 आठवड्याची मुदत मिळाली आहे. तर ठीक आहे, पुढे काय दिलं ते पाहूया आपण. रविवार दिनांक 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल. याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट ही आहे की जे आपल्या 14 तारखेला पेपर होणार होता आयोगाचा आणि जे आपल्याला परीक्षा केंद्र मिळाली होती, ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळाली होती उपकेंद्रांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर तेच आपल्याला जे आपलं हॉल तिकीट असणार आहे, ॲडमिट कार्ड असणार आहे, तेच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ही एक अत्यंत आपल्याला चांगली बातमी आहे.
त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि परत तेच मग डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट करा आणि या गोष्टी आपल्याला करण्यापासून त्यांनी सूट दिलेली आहे. तिसरा मुद्दा पाहूयात आपण काय. शनिवार दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसेच रविवार दिनांक 21 एप्रिल 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या 2 परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सहसचिव पूर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 3 आपल्याला दिलेले आहेत मुद्दे. पहिलं जो आपल्याला सांगितलंच आहे मी, जी आपली 14 तारखेला होणारी होती परीक्षा, म्हणजे उद्याच्या रविवारी परवाची, तर ती आपल्याला 21 तारखेला होणार आहे, म्हणजे पुढच्या रविवारी. तर हे कन्फर्म आहे. आणि दुसऱ्या याच्यात सांगितलेलं आहे की जे 14 तारखेचे जे पेपर होता आपल्याला आणि जे ॲडमिट कार्ड आपण डाउनलोड केलं होतं तेच ॲडमिट कार्ड घेऊन आपल्याला 21 तारखेच्या पेपरला जायचं आहे. त्यामध्ये कोणताही बदल नाही. आणि तिसरा मुद्दा असं सांगितला आहे की 27 मार्चला जो पेपर होता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तोही त्याच ठरलेल्या वेळेत होईल. त्यामध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आणि त्यानंतर जो आपला परत पेपर आहे तो म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 हाही पेपर दिलेल्या वेळेतच होईल, दिलेल्या तारखेतच होईल. याची आपल्याला हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्डही आपल्याला एक 4-5 दिवस आधी आपल्या प्रोफाईलवरती येईल. ते आपण डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून आपण त्या पेपरला जायचं आहे. तर बघा अशा प्रकारे हे प्रसिद्धीपत्रक आपल्याला वाचून झालेले आहे आपलं. त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे. बघा मित्रांनो, खचून जायचं नाही आहे. पेपर हा आज ना उद्या होणारच आहे. आपल्या अभ्यासावर आपण नियंत्रण करायचं आहे. चांगलं लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे, फोकस करायचा आहे. पेपर आज नाही झाला तर उद्या हा होणारच आहे. त्यामुळे आपली मानसिकताही आपण कायम ठेवायची आहे. असे राजकारणामध्ये असं होतच असतं. त्यामुळे आपण विद्यार्थी आहोत, तर आपण या गोष्टींकडनं थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या अभ्यासावर फोकस करायचा, आपल्या करिअरवर फोकस करायचा, आपल्या फ्युचरवर फोकस करायचा. ठीक आहे. जसं आता 14 तारखेचा पेपर हा 21 तारखेला तुम्ही ठरवलेला आहे, तसंच काही जरी डिले झाला तर हा पेपर हा होणारच आहे. पण पेपर डिले होते म्हणून आपण आपली मानसिकता ढळू द्यायची नाही आहे. पेपर होत नाही आहे, पुढे तारीख जाते, 5 वेळा झालं, 6 वेळा, 10 वेळा झालं, होऊ द्या. आपला फोकस आहे ना. पण माझं असं एक स्पष्ट मत आहे की जसं मी फोकस आहे माझ्या करिअर संबंधी, तसं तुम्ही फोकस राहा. आपल्याला भरती व्हायचंच आहे. पोलीस भरती जर तुम्ही करत असाल तर पोलीस भरती आयोगाची करत असाल तर स्पर्धा परीक्षेची करत असाल त्या संदर्भात, जर तुम्हाला PSI व्हायचंच आहे तर तुम्ही फोकस करूनच त्याच्यावर स्टडी करा. नियंत्रणात राहा, आपल्या स्वतःच्या मानसिक नियंत्रणात राहा. पेपर पुढे गेला म्हणून काळजी करत बसू नका. ठाम राहा आपल्या याच्यावर. आज नाही झाला उद्या होईल, उद्या नाही परवा होईल, पण पेपर होईलच. तुम्हाला व्हायचंच आहे ना तर पेपर कधी होऊ द्या, आपण आपल्या अभ्यासाची तयारी तशी चालू ठेवायची आहे. ठीक आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर हा होणारच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत की थोडा 8 दिवसामध्ये कसा आपल्याला अभ्यास करायचा आणि कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील तेही आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट, प्रश्नपत्रिका किंवा विविध स्टडी मटेरियल हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. आपला चॅनल हा नवीन आहे, त्यामुळे सपोर्ट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. काही बोलण्यात चुका झाल्या असतील तर माफ करा. नवीन चॅनल आहे आपला, पुढे पुढे सुधारणा होत राहील आणि आपलं प्रेमही असंच माझ्यावर राहू द्या. धन्यवाद.